आता मुद्दा काय आहे तर हे सांगतात मंडल आयोग चॅलेंज करता येत नाही. हे सांगत असताना त्यांनी दुसरं एक जजमेंट सांगितलं की रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया कंटेम्प्लस डेटा ऍप्लिकेबल होत नाहीये, तुम्हाला रिसेंटचा डेटा लागतो. तर या राज्यामध्ये रामसिंगचं जजमेंट जसं मराठा समाजाला त्यांनी सांगतात ते मराठा समाजापेक्षा जास्त पद्धतीनं माळी, धनगर आणि वंजारी समाजाला फिट बसतं. कारण बीडी देशमुख समितीनं माळी आणि तेली समाजाची शिफारस केलेली नव्हती आरक्षित समूहांसाठी. त्यामुळं परत 1968ला कोणत्याही समितीची, आयोगाची तर लांबचीच गोष्ट आहे, कुठल्याही समितीची शिफारस नसताना झालेलं इन्क्लुजन हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. दुसरा मुद्दा की ते 1968 सालचं म्हणजे जवळपास रामसिंग मध्ये 2-3 दशक जुना डेटा नसला पाहिजे, यांचा 7 दशक जुना डेटा आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही समितीची शिफारस नसताना मंडलनं जरी ती स्वीकारली असली तरी ती विदाऊट एनी एव्हिडन्स आणि इंदिरा साहनीमध्ये जे सांगितलंय त्याचं व्हायलेशन आहे. कारण तुमच्याकडं इम्पेरिकल डेटा असला पाहिजे जो की माळी समाजाकडे नाहीये. धनगर समाज आणि वंजारी समाजाला जे कॅटेगरायझेशन करून परत बाहेर आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण विदाऊट सर्वेक्षण किंवा ते क्लासिफिकेशन का झालं याची कुठलीही कायदा नमूद नसताना दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे आणि खऱ्या विमुक्त आणि भटक्या जमातींच्या अधिकारावर ते अतिक्रमण आहे, ज्याच्यामुळे हे पुढारले धनगर आणि वंजारी पुढारले, पण जे खरे शोषित आणि वंचित भटके आहेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंच काम या लोकांनी केलेलं आहे. आणि ज्या मंडल आयोगानं आमचा आयोग स्वीकारला म्हणून सांगतात त्या मंगेश ससाने यांनी परत एकदा इंदिरा साहनीचं जजमेंट वाचावं. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्या केसमध्ये 13 ऑगस्ट 1990 साली केंद्र सरकारनं आरक्षण लागू करण्यासाठीचा जो JR काढला त्याच्या अंमलबजावणीला इंदिरा साहनीनं चॅलेंज केलं होतं आणि ते कशाच्या आधारे JR निघाला म्हणून डिस्कशनसाठी मंडलचा रिपोर्ट ऑन रेकॉर्ड आलेला होता. त्यामुळे मंडल आयोग चॅलेंज झाला ही माहिती पूर्ण खोटी आहे. मंडल आयोग चॅलेंज झालेला नव्हता, तर 13 ऑगस्ट 1990चा JR चॅलेंज झाला होता.